चा वेगवान आढावा घेऊयात। राज्यभरात भेसळखोर बनावट औषध विक्रेते अवैध गुटखा माफियांचे धाबे दणाणले। तुकाराम मुंडेंनी अवघ्या काही दिवसातच धडक मोहीम राबवली। पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली। दक्षिण मुंबईतून पश्चिम उपनगरांच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या। मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला सुनावलंय। नागरिकांना सरकारचं गुलाम बनवलं जातंय। पोलीस हे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांचे नोकर नाही, जनतेचे सेवक आहे। न्यायमूर्ती माधव जमादार यांनी कडक शब्दात ताशेरे ओढले। अंधेरी पश्चिमेत SRA इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। जीव वाचवण्यासाठी इमारतीवरून काही नागरिकांनी उड्या मारल्याची माहिती आहे। छत्रपती संभाजीनगर वाळूज मार्गावर छावणी उड्डाण पुलावर बसचा भीषण अपघात झाला। भीषण अपघातात बस चालकाचा मृत्यू झाला। एकादशीला वारकऱ्यांसाठी विशेष एसटी बस सोडणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। महाराष्ट्रात कुठेही एसटीची कमतरता भासणार नाही असं वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केलं। RTI कायदा लागू होण्यापूर्वी नियुक्त सर्व शिक्षकांना TET सक्तीतून कायमची मुक्तता देण्यात यावी या मागणीचं निवेदन रामदास आठवले यांना शिक्षकेतर महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे यांनी दिले। मुंबई पालिकेच्या विशेष सभेच्या प्रश्नावरून किशोरी पेडणेकर महापौरांच्या दालनात गेल्या होत्या। यावेळी ऋतू तावडे दालनात उपस्थित नसल्याने त्यांना फोन लावण्यात आला। दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला। विक्रोळीतील खासगी रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी केलाय। सुनील राऊत यांनी रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात आढळलेलं शिवलिंग पुरातन नसल्याचा खुलासा झालाय। अफवांवर विश्वास ठेवू नये असं भाविकांना आवाहन करण्यात आले। मुंबईतील शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालय नवीन सभागृह उद्घाटनापूर्वीच पाण्याखाली गेल्याची घटना घडली आहे। पावसामुळे साचलेलं पाणी आणि बांधकामातील त्रुटींमुळे कोट्यवधी रुपयांच्या या सभागृहात पाणी साचलं होतं।